लागला मासा, लागला मासा. माझा झिंगा दे परत. माझा झिंगा परत घेतो याच्याकडनं मित्रांनो. नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नव्या व्हिडिओमध्ये. आज आपण फिशिंगसाठी आलो आहे आणि दोन प्रकारचे आपण आज खाद्य आणलेलं आहे. एक चपात्या आणलेले आहे, मी तुम्हाला दाखवेन, आणि थोडेसे झिंगे आणलेले आहेत म्हणजे कॅटफिश पकडण्यासाठी. कारण ह्या आता हिवाळ्याचे दिवस चालू आहेत, आपल्याला दोन्ही पण माशांना ट्राय करायचा. जास्त करून कॅटफिशसाठी प्रयत्न करूया, कारण कार्पमध्ये मासे कमी लागत आहेत आपल्याला. तर मी तुम्हाला असा सेटअप दाखवतो आपला. हे बघा, दोन ठिकाणी झिंगे आहेत आणि दोन ठिकाणी चपाती आपण रोल केलेले आहे. झिंगे दाखवतो मी तुम्हाला. तर मित्रांनो, आज काय झालं, आज सकाळी मी उठलो, रंकाळ्यावरती गेलो आणि आपले मित्र राहुल जे आहेत त्याने आपल्याला झिंगा काढायला मदत केलेली आहे. कसं आहे, हा फिशिंगचा जो व्हिडिओ आहे तो एका माणसाकडून होऊ शकत नाही, कारण याच्या पाठीमागं बरेच लोक असतात. म्हणजे आपले मित्र पण आहेत त्याच्यामागं, राहुल. हे बघा, हे हा प्लॅस्टिकचा डबा आहे. आणि हे आपले झिंगे आहेत. हे बघा, हे झिंगे आहेत. तर मित्रांनो, ही त्या रंकाळ्यातलंच जलपर्णी आहे. मी ह्याच्यावरती आणि ह्याच्या खालच्या साईडला पण का टाकलेलं आहे, कारण झिंगे ताजे राहू देत म्हणून. जर आपण इनडायरेक्टली पण डायरेक्ट जर ह्याच्यातच डायरेक्ट टाकले असते तर ते झिंगे खराब होतात. आणि ही आपली चपाती आहे. ही चपाती आहे, ही घरीच कट करून आणली होती मी. काय असं म्हणजे एवढा भारीतला चारा तयार केलेला नाही. आणि बघूया आता काय होतं. मित्रांनो, बरेच ट्राय केले, स्पूनला केले, बरेच मासे पकडण्याचे वेगवेगळे प्रकार, लूर वापरले, परंतु मासे काय बाईट होत नाहीत. आणि आज मी सकाळी साधारण 10-10:30च्या दरम्यान मी आलो आहे. तर आज काय पॉसिबिलिटी वाटतं मला, कारण जरा पाण्याचे आणि तापमान पण जरा कडक झालेलं आहे, त्याच्यासाठी होईल. बघूया, दुपारपर्यंत आपण बसणार आहोत, कारण दुपारनंतर ऑटोमॅटिकली टेम्परेचर डाऊन लेवलला येते. आणि हवामान खात्यानं काय सांगितलं की 4 ते 5 दिवस आता कंटिन्युअसली थंडी वाढणार आहे. थंडी वाढला की मासा खात नाही. तर बघू आपण. मित्रांनो, तुम्हाला सांगायचं कारण एक म्हणजे थंडीच्या दिवसामध्ये मासा का लागत नाही ह्याचं कारण तुम्हाला सांगतो. मासा आणि साप हे दोन्ही थंड रक्ताचे प्राणी आहेत. ह्यांना कसं आहे, थंडी वाढली की हे जास्त हालचाल करत नाहीत. तसाच पाण्यामध्ये मासा जर थंडी वाढली तर वरच्या लेअरमध्ये जे मासे असतात ते वरती पाणी थंड झाल्यामुळं ते खाली बॉटम लेवलला जातात. आणि जसा जसा उन्हाचा ताव वाढेल तर वरचं तापमान वाढते, पाणी गरम होते, तेव्हा मासा पाण्यावरती येऊन ऑक्सिजन घेतो किंवा वरच्या पातळीला येऊन खेळतो. आणि वरच्या पातळीला खेळतो म्हणजे 12-1पर्यंतच तो खेळत असतो. 12-1 नंतर परत तो डाऊन लेवलला जातो, कारण वरच्या तापमानापेक्षा पाण्यातलं आतलं तापमान नॉर्मलला असतं. त्याच्यासाठी मासा हा तळाला असतो थंडीच्या दिवसामध्ये. आणि थंडीच्या दिवसामध्ये जास्त मासा न लागण्याचं कारण दुसरं एक आहे की मासा जास्त खाल्ल्यामुळं अपचन होतं, हे लक्षात घ्या. हालचाल कमी असल्या कारणानं माशाचं अपचन होतं. त्यासाठी तो दिवसातून 1-2दाच फक्त खातो. त्याच्यामध्ये जर तुमचं लक असेल, जर लागला तर लागला, नाही तर लागणार नाही. तर बघू आता, शक्यता कॅटफिश लागण्याचे चान्सेस आहेत, परंतु कार्पमध्ये लागतील ह्याची काही गॅरंटी नाही आहे मित्रांनो. आता सगळं आपली पेशन्स चेक होतील आज दिवसभर. बघूया काय होतं. मित्रांनो, मी तुम्हाला झिंगा कसा लावतो ते दाखवतो. हा आपला रंकाळाचा झिंगा आहे बरं का. झिंग्याची साईज बघा.
छोटे छोटे आहेत आणि कामाचे आहेत. तर मागच्या साईडला तर लावायचं असं. प्रेस करायचं आणि इकडे खालच्या साईडला असं लावायचं. आठ नंबरचे हुक आहेत बरं काय चिनूचे. अशा प्रकारे 3 लावून ते 10 ग्रामचं आहे वेट. आणि ही लाईन आहे 50 नंबर गोल्ड, फॉक्स गोल्ड. हे परत आहे तसं ठेव. तर मित्रांनो, उन्हाचा ताव लई वाढला. मी तोंडाला पट्टी लावल्या आणि इकडं आपले हे सेटअप लावलेले आहेत. एक सेटअप ह्याच्यामधला मी रूह पकडण्यासाठी पण लावलेला आहे, कारण चपात्या पण आपण आणलेल्या आहेत. तर दाखवतो मी तुम्हाला. थोडेसे कट केलेले आहेत. 3 सेटअप आपण ह्याचे केले झिंग्याचे आणि एक सेटअप केलेला आपला चपातीचा. मग आता कुठला कधी मासा कशावरती लागतोय हे बघूया. मला असं वाटतं झिंग्यावरती लवकर लागतील, कारण आता कार्प मासे थंडीच्या दिवसात कमी लागतात. आणि मित्रांनो, हा असा जागा आहे बघा. एवढा स्वच्छ कुणीतरी केलेला आहे, मला नाही माहिती कुणी केला. इकडे थोडीशी अडचण आहे, पण ह्या साईडला जास्त आहे. आणि ह्या साईडला जास्त काहीतरी असा आवाज येतोय, म्हणजे आतमध्ये छोटे पक्षी वगैरे किंवा या पाण्यातले पान कोंबड्या वगैरे असतील, परंतु मला भीती वाटते इथं. पण कधी पण तुम्हाला सांगतो, आपण ज्या ठिकाणी फिशिंग करतोय त्या ठिकाणी माशाकडेच लक्ष जास्त द्यायचं नाही. आसपासचा परिसर पण आपला चेक करायचा आणि त्याच्यानंतरच बसायचं. इकडं तिकडं बघत फिशिंग करायचं मित्रांनो. पूर्ण लक्ष आपण केंद्रित माशावरती करायचं नाही कधीच. 30% माशावरती, बाकी सगळं पाण्यात आणि आजूबाजूला लक्ष द्यायचं. कारण आपण आज एकटा फिशिंग करायला आलो आणि माशाच्या ठिकाणापासून दवाखाने पण लांब असतात. त्याच्यासाठी सांगतो तुम्हाला, काळजीपूर्वक फिशिंग करा, सेफली फिशिंग करा. आणि जर उन्हाचा जास्त मारा असेल तर सावली बघून फिशिंग करा. आता इथं मला तर काय सावली नाही, कारण का ह्या एरियामध्ये ना एक पण मोठं झाड नाही. मग मला इथंच बसावं लागणार. म्हणतात मी तोंडानं वगैरे पॅक केले. मी आता गॉगल पण लावतो, जरा त्रास व्हायला उन्हाचा. गॉगल लावला मी आणि तोंड वगैरे पॅक करून बघूया आता पुढे चाल काय होत्या. लागला मासा. आहा, साईजला मोठा आहे, मोठा. आहा, वाव.
आहे की एक 1.5-2 किलोच असेल. हे बाबा हळूची वरती. काढला. एक 1.5 किलोच आहे की. मित्रांनो मासा आपण काढूया. मोठ्या साईजचा आहे हा. झिंग्याला चांगला वाढला की झिंग्याला. मासा बसला. मासा आला. कुठं आहेस? गारव्याला जाऊ नकोस बाबा. सगळी एकच साईज आहे वाटते. माझा झिंगा दे परत. माझा झिंगा परत घेतो याच्याकडनं मित्रांनो. मस्त बसलाय हुक. हे बघा मित्रांनो काय साईज आहे मस्त. छान. सेकंड कॅच. मित्रांनो आता मी व्हिडिओ बंद करतोय कारण का आपला चारा पण संपलेला आहे आणि आजची शिकार दाखवतो मी तुम्हाला. थंडीच्या दिवसामध्ये शिकार फार कमी होता मित्रांनो, पण तरीसुद्धा आपल्याला थोडी शिकार झालेली आहे. सगळ्यात अवघड आहे काय हा मासा या जाळ्यातनं बाहेर काढ. कारण हे बघा शेंगाळा हा दुसरा शेंगाळा. मस्त साईज आहे मित्रांनो. मासा केवढाही असू दे आपल्याला लागतोय हा फार महत्त्वाचा आहे. कारण जवळपास या 2 महिन्यामध्ये मी 20 वेळा तर फिशिंग केली असेल. त्या 20 दिवसामध्ये 20 दिवस मी पूर्ण दिवस फिशिंग केलेलं आहे. मला एकही बाईट झालेला नाही आणि त्या आर्टिफिशियल लूरवरती केलेलं आहे. आणि हे आता आपण बाईट आपण म्हणजे आपल्या झिंग्यावरती आपण लाईव्हवेटवरती केला तर हा असा आहे.
आणि आजचा जरा मोठा हा आहे माझा. अरे बापरे. हा कोब्रा स्नेकहेड आहे मित्रांनो. याला सायंटिफिकमध्ये चान्ना पेंटेटेस म्हणतात आणि जवळपास 1-1.25 किलोचा आहे हा. त्याची जास्त साईज होत नाही मोठी. अशा प्रकारे आजचा व्हिडिओ मित्रांनो इथेच थांबवतो आणि आता निघतो मी घरी. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण भेटू. थँक्यू सो मच. टायगर बघा कसं डिझाईन आहे याचं.